मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा मुद्दा विधान परिषदेत गाजलाय। मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर आहे। सगळ्यात जास्त प्रदूषण हे खेरवाडीमध्ये आहे असा दावा ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी केलाय। नियम कडक करून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील अनिल परब यांनी केली आहे। त्यावरती जागरूक पद्धतीने कारवाई सुरू असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। तर आमची लवकरच जायची सोय केलेली आहे का असं म्हणत अनिल परब यांनी जोरदार अशा स्वरूपात सवाल उपस्थित केले। कारण संपूर्ण मुंबईमध्येच होत असलेलं प्रदूषण आणि त्यातच खास करून खेरवाडी परिसरातल्या प्रदूषणावर त्यांनी भाष्य केलंय। तरी आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे। मध्ये असंच मी स्वतः कोस्टल हायवेवरून जात होते, मला खूप धुळीचा लोट दिसला तर मी तिकडे पण नोटीस बजावलेली आहे। स्वतः जागरूकपणे आपण ही कारवाई करत आहोत, त्याच्यावर ॲक्शन घेत आहोत। आणि अजून एक आम्ही म्हणजे आता आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, म्हणजे जी आमची 32-33 मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, त्याची व्यापक एरियाचं ते मॉनिटरिंग करतात। पण आता BMC बरोबर बेसिकली ह्याच्यामध्ये BMC जास्त त्याच्यामध्ये बघत असतात, त्यांचे वॉर्ड ऑफिसर बघत असतात। तर आम्ही त्यांनी सुद्धा आता हे नवीन केलेलं आहे की त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला एक छोटं मॉनिटरी सिस्टीम लावलं की तिथे काय परिस्थिती असेल आणि त्याला BMCच्या त्यांच्या डॅशबोर्डशी अटॅच ते करतायत। जवळपास 80-90% ते अटॅच पण झालेलं आहे। तर त्यांना सुद्धा दिसेल की या बिल्डिंगचं या वॉर्डामध्ये काम चालू आहे, इथं अशी परिस्थिती आहे। तर ह्याला जेवढं आपण AI टेक्नॉलॉजी वापरू, जेवढं मॉनिटरिंग म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स फ्री करू, टेक्निकल करू, त्याच्यात जास्त फेअर आपल्याला ते दिसेल। दरम्यान मुंबईच्या प्रदूषणासंदर्भात सभागृहात चांगलीच खडाजंगीही पाहायला मिळाली। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरती फडणवीसांनीही उत्तर दिले। माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे। त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं। त्यामुळे जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% तसं मॉनिटरिंग होणार नाही। तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू।